सांगली मिरज परिसरामध्ये उद्धव ठाकरे हे खूप वर्षानंतर येत आहेत. त्याचा निमित्त आहे महासंवाद मेळावा. महासंवाद मेळाव्याची तयारीही जोरदार चालू आहे. आज ह्या निमित्तानं कदाचित लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची कदाचित आज उमेदवारी जाहीर होईल. या निमित्तानं आज आपण चंद्रहार पाटील यांच्याशी चर्चा करू की आत्ता तयारीची जी आहे ती कशा पद्धतीनं चालू आहे. तयारी आज सभेची तयारी तुम्ही बघताय. जवळजवळ 50,000 लोक बसतील अशी व्यवस्था केलेली आहे. इथं ना भूतो न भविष्य अशी ही संवाद सभा होणार आहे साहेबांची. आणि जवळजवळ 5 वर्षानंतर उद्धव साहेब सांगली जिल्ह्यामध्ये येतात. अतिशय भव्य दिव्य असं मोठं स्वागत सुरुवातीला सांगली शहरामध्ये होईल. नंतर मिरज शहरामध्ये आगमन झाल्यानंतर भव्य दिव्य असं स्वागत होईल. नंतर सभास्थळी साहेब येतील आणि आल्यानंतर तुम्हाला पुढचं पूर्ण प्रोग्राम माहितीच आहे. जनतेशी जनसंवाद आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराची आज घोषणा होणार आहे. जेव्हा तुम्ही आता मातोश्रीवरती तुमचा पक्षप्रवेश केला त्यावेळेस तुम्ही एवढ्या गाड्यांच्या ताफ्यासह प्रवेश केलेला होता. तर त्या पार्श्वभूमीवरती आज जेव्हा तुम्ही इथं उद्धव ठाकरेंची सभा होतीये तर त्याची तयारी तुम्ही कशा पद्धतीने केलेली आहे. अतिशय तुम्ही बघताय आज भव्य दिव्य अगदी एवढी मोठी सभा सांगली जिल्ह्यात कुठेही झालेली नसेल अशा पद्धतीचे एवढं मोठं नियोजन केलेलं आहे. आणि खरं मला असं आज इथं गेली आम्ही 8-10 दिवस झालं सभेची तयारी करतो आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की हे ग्राउंड कमी पडणार आहे आणि त्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था बघतो आहे की प्रेक्षक जास्त आल्यानंतर पब्लिकला कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये प्रकारची म्हणून ऐन वेळेस काय करता येईल ह्यासाठी आमचं नियोजन चाललं आहे. आता आमचं हे सभास्थळ पूर्ण जाम होणार आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रेक्षकांची अडचण होऊ नये ह्यासाठी आमची आता मगाशीच डिपार्टमेंटबरोबर मीटिंग झाली की सभा आहे ठीक आहे पण येणाऱ्या जाणाऱ्या जे वाहनं झालेत रोडवरून त्यांनासुद्धा अडचण झाली नाही पाहिजे आपल्या अशा पद्धतीने नियोजन चाललेलं आहे. तुम्ही लोकसभेच्या उमेदवार म्हणून तयारी यापूर्वीही केलेली आहे. तर ह्याची तयारी तुम्ही कशा पद्धतीनं केलेली आहे. गेली 2 वर्ष झाले मी सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून 2 वर्ष झालं सांगली जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये जाऊन जनतेशी संवाद साधला. जनतेचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण आज मी कुठल्याही पदावर नसल्यामुळं मला आज त्या गोष्टी करणं लिमिट आहेत त्या गोष्टीला. पण सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मी आज जनतेशी पूर्ण ग्राउंड लेवलला पोचलेलो आहे. रक्तदान असेल, आर्मीसाठी रक्तदान असेल, जय हिंद महारक्तदान यात्रा असेल किंवा गोवंश संवर्धन म्हणून जो आम्ही एक बैलगाडी शर्यतीचा विषय घेतलेला तो यशस्वी पार पडला. आणि खरोखर अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद कुठल्याही कार्यक्रमाला मला मिळाला. आणि क्रीडा क्षेत्रातले विषय असतील, सामाजिक क्षेत्रातले विषय असतील किंवा अनेक विकासाविषयीचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर मी जनतेशी संवाद साधला आणि गेली 2 वर्ष झालं जनतेमध्ये मिसळून काम करतो आहे. आज संध्याकाळी तुमची उमेदवारी जाहीर होईल असं तुम्हाला वाटतं. 100% आज ही सभा त्यासाठीच आहे. शिवसेना जनसंवाद यात्रा लोकसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा होईल आणि तिथंच एखाद्या वेळेस प्रचाराचा नारळही फुटेल असे 2-3 कार्यक्रम आज आपले एकत्र होणार आहेत तिथं.